चित्र पाहून नव्हे तर चरित्र वाचून संतांच्या विचाराने वाटचाल करावी. सो श्रीदेवी स्वामी कापशेकर यांचे मत. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारात खरी संजीवनी मिळते. आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वी होण्यासाठी संतांचे व महापुरुषांची चित्रे पाहून नव्हे तर त्यांची अनमोल चरित्रे वाचून त्यांच्या विचाराने जीवनाची वाटचाल करावी, असे अमृतवाणी विचार शिवभक्त पारायण सो श्रीदेवी भीमाशंकर स्वामी कापशेकर यांनी आयोजित कीर्तनरूपी सेवेत व्यक्त केले. नायगाव तालुक्यामध्ये मोजे शेळगाव छत्री येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त गावकऱ्याच्या वतीने सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह चालू असून कीर्तनरूपी सेवेच्या 5व्या दिवशी श्रीदेवी स्वामी कापशेकर आपल्या सेवेत म्हणाल्या की जग हे उलटे चालले आहे. सध्या दानवत्व लोप पावत आहे. हाती दानवत्व असावे तेव्हाच देव प्राप्ती होते, असे ते सांगत. त्यांना भास्करताई, अमलापुरीताई, अनिरायताई, वसमतीताई यासह जनार्दन बेंद्रीकर, गणेश मुडकर, रामदास वसमत, मनमत पांडे, आत्माराम पाटील, शिवाजी कुंचलेकर, प्रदीप चव्हाण, विजयकुमार द्रोणाचार्य, ज्ञानेश्वर स्वामी, ज्ञानेश्वर विभुते, शेखर अनिराये यांनी संगीताची साथ दिली. तर यावेळी माजी सरपंच संजय पाटील अनिराये, माजी पोलीस पाटील उत्तमराव पांडे, विठ्ठल पाटील अनिराये, श्याम पाटील सोडे, सुरेश महाराज, मल्लिकार्जुन मठपती, माधव पाहुराव पाटील अनिराये, बालाजी नारायण पाटील अनिराये, शिवा पाटील अनिराये, गंगाधर पाटील अनिराये, विजय पाटील अनिराये, वसंत अनिराये, सुरेश अनिराये, संभाजी पाटील अनिराये, ज्ञानेश्वर पाटील पांडे यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ABS न्यूजसाठी प्रतिनिधी महादेव बैलकवाड, नायगाव, नांदेड. गावामध्ये कीर्तनरूपी आपण सेवा करत असताना लोकांकडून कोणते सत्य कटू अनुभव आपल्याला आलेत का? काही गावामध्ये सर्वांचा हेतू एक आहे की पूर्ण मानवजनापर्यंत, पूर्ण माणसापर्यंत भगवंताचं नामस्मरण पोहोचावं, ही त्यांची कळकळ असते. पण काही लोकांनी आत्ता सप्ते चालू असताना सुद्धा बंद करण्याची तयारी दर्शवतात. कारण त्यांना चांगलं कार्यक्रम होत असताना त्यांना विघ्न आणण्याची सवय असल्यामुळे अनेक कार्यक्रम हाणू पाडत आहेत. तरी पण सर्वावर मात करून आत्तापर्यंत आमचे हे वीरशैव मंडळ अजूनही सप्ते वाढवण्याचंच काम करत आहे आणि दुष्ट मंडळी थांबवण्याचं काम करत आहे. बरं, आपल्या कीर्तनरूपी सेवेतून नेमकं कोणतं रहस्य आहे? का मनवादी आहे, का मानवतावादी आहे, का दुटोपी भूमिकेचा आहे? माझं मानवतावादी. धन्यवाद. अजून काय सांगू शकाल आपण? मी इतकंच सांगू इच्छिते की लोकांनी कसं वागलं पाहिजे याच्यावर? हे नामस्मरण संतांनी ज्या पद्धतीने कष्ट त्रास सहन करून प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न केला, तसंच सर्व लोकांनीही नामस्मरण करून त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचं काम करावं आणि आनंदी राहून आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं, हीच माझी भूमिका आहे. या दगदगीच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस त्रस्त आहे. नेमका आपला कोणता संदेश कीर्तनरूपी सेवेतून आपण देत आहात? तुम्ही त्रस्त आहात तर प्रपंचामध्ये आनंद नसून या भगवंत नामस्मरणामध्ये म्हणजेच इथे गीत वाद्य संगीतामध्येच माणूस रममान होतो आणि आपल्या प्रपंचाचे दुःख विसरतो. म्हणून हे गायन वादन आणि आमची गायक वादक मंडळी जी टीम आहे ते सर्वांना आनंद देण्याचं काम करतात. म्हणून सर्वांनी आपलं दुःख विसरून या आनंदात सहभागी होण्याचं धाडस करा.